नमस्कार. आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेली आहे डाळ बाटी किंवा डाळ बट्टी असं म्हणू शकतो आपण. हा राजस्थानमध्ये सुद्धा बनवला जातो पदार्थ आणि आपल्या इकडे विदर्भात मराठवाड्यात वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. तर खूप छान बनते. दिसायला अवघड आहे पण एकदम सोपी आहे. आपण अशी घडीची बनवलेली आहे, एकदम भरपूर लेयर्सवाली बघू शकता आणि एकदम खुसखुशीत बनते. स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे. तर तुम्हालाही नक्की आवडेल. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. तर ही डाळ बट्टी सर्व करण्याची वेगळी पद्धत असते. अगोदर ही बट्टी घेऊन असा भुगा करायचा. बघू शकता कशी मस्त खुसखुशीत बनलेली आहे. त्यावरती मस्त असं तूप घालायचे, भरपूर तूप. आणि मस्त आपलं हे खमंग वरण बनवलेलं चवदार. परत अजून वरण ते तूप, परत वरून तूप घालायचे आणि ह्याला असं हातानेच खायचे, चमच्याने वगैरे बिलकुल नाही. एकदम अफलातून झाली टेस्ट. खूपच छान लागते, चवदार एकदम. बट्ट्या खूप छान झाल्यात, खुसखुशीत आणि वरण पण. तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर आपण बनवतोय डाळ बट्टी. त्यासाठी हे घेतलंय 3 कप गव्हाचं पीठ आणि 1.5 कप रवा घालायचा आहे. किंवा मग आपली मका असते ती दळून आणून जाडसर रव्यासारखी दळून आणायची आणि ती वापरायची. त्याने तर एकदम मस्त बनतात. मिक्स करून घ्यायचे. त्यामध्ये घालायचे मीठ थोडंसं जास्त घालायचं. अर्धा चमचा घातला आणि हा 1 चमचा ओवा आहे, त्याला हातावर क्रश करून घालायचे. आणि हा 4 चमचे तीळ आहेत, पांढरे तीळ आपले, मिक्स करून घ्यायचे. आणि त्यामध्ये 3 चमचे कडकडीत तापून गरम केले तेल, ते घालायचे. आणि ह्याला आता छान मिक्स करायचे. सर्व पिठाला असं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित. तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाले. त्यामध्ये आपल्याला आता घट्टसर गोळा मळायचा आहे. 5 लोकांसाठी बनवते. परफेक्ट प्रमाण आहे. आता बघूया, पाणी 1 कप झालं आहे. तर असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. आता ह्याला आपल्याला 15 मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं. आपण भरपूर रवा घातलेला आहे रवा फुलण्यासाठी. तर पिठाला 2 कपामधील एवढं शिल्लक राहिले. आता आपल्याला वरण बनवून घ्यायचं आहे. वरण बनवण्यासाठी ही 1 कप तूर डाळ आणि 1/2 कप मसूर डाळ धुवून घेतलेली. आता आपल्याला पाणी ठेवायचं आहे. तर डाळीसाठी 3 कप पाणी ठेवायचं आपल्याला. त्यामध्ये घालायची धुवून घेतलेली डाळ. त्यामध्ये घालायची हळद आणि
थोडंसं मीठ घालायचं आणि ह्याच्या 3-4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या. ते पीठ मस्त भिजलेलं आहे, त्याला थोडं मऊ करून घ्यायचे. पण चपाती बनवतो तसे उंडे बनवून घ्यायचे. हे असे उंडे बनवून घ्यायचे. आपण चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचे. ही अशी एक लाटून झालेली चपाती बाजूला काढून घ्यायची. अशी दुसरी पण लाटून घ्यायची. तरी दुसरी पण लाटून झाली, त्यावरती थोडंसं तेल घालायचे. म्हणजे आपण साठा बनवतो तसं. आणि पीठ लावायचे वरून. म्हणजे आपण लेयर्सवाली बनवतोय. ते आपण पहिली लाटलेली चपाती टाकायची त्यावरती. परत थोडंसं लाटून घ्यायचं आपल्याला मिळेल. आता याला लाटून घेतलंय. परत थोडंसं तेल लावायचे वरून. आणि थोडंसं आपलं गव्हाचं पीठ आहे ते. आणि याचा असा रोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि कडेला चिटकवण्यासाठी थोडंसं पाणी लावायचं, म्हणजे कडेने सुटायला नको पदार्थ त्याचे म्हणून. आणि अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि नंतर उकडून घ्यायचे. स्टीमरमध्ये पाणी ठेवले गरम होण्यासाठी. तोपर्यंत अजून लाटून घेते. तर हे 3 रोल बनवून घेतलेत. आता आपल्याला वाफवून घ्यायचे. ही स्टीमरची चाळणी, ह्याला असं तेल लावून घ्यायचे. पाण्याला उकळी आली, त्यावरती गाळणी ठेवायची. आणि हे आपण बनवलेले रोल ठेवायचे वरती. आणि ह्याला 12 ते 13 मिनिटासाठी उकडून घ्यायचे आपल्याला छान. आता हे मस्त उकडलेले. कसं ओळखायचं? हाताला चिकटणार नाही. आता ह्याला गॅस बंद करायचा आणि उतरून घ्यायचे थंड होईपर्यंत. वरण बनवायला घ्यायचे. 3 चमचे तेल घातलेलं आहे. मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की जिरं आणि हा 2 मीडियम आकाराचे बारीक कापून घेतलेले कांदे. परतून घ्यायचा व्यवस्थित कांदा. 3 हिरवी मिरची घालायची, अशी उभी कापून घेतली. कांदा छान परतलेला आहे, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची. कांदा आलं लसूण पेस्ट छान परतलेले. कढीपत्ता घालायचा आणि आता घालायचा आहे टोमॅटो. दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचे. 2 मिनिट झालेले. टोमॅटो छान परतलाय. त्यामध्ये घालायचे आता हिंग,
तेल आपली बेडगी मिरची, लाल मिरची पावडर, ही दुसरी तिखटवाली, 1 चमचा आहे दोन्ही पण, आणि हा पाव चमचा सांबार मसाला आहे आणि कोथिंबीर. सांबार मसाला एकदम थोडासा घालायचा, त्यामुळे एकदम छान टेस्ट येते वरणाला. मस्त सुवास येतोय. तर आता आपण ही शिजून घेतलेली डाळ घालायची. वा, मस्त झाली. आता घालायचं आहे पाणी. त्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा मीठ. आपण डाळ शिजवताना पण थोडंसं वापरलेलं आहे त्यामुळे. आणि पाणी आपल्या क्वांटिटीनुसार. बट्ट्याबरोबर वरण पातळच लागते, घट्ट वरण नाही. ते कन्सिस्टन्सी बरोबर आहे. वरणाला उकळी येईपर्यंत आपण बट्ट्या कापून घ्यायच्या. थंड झाल्यात आता. तर आपल्या बट्ट्यात थंड झालेले आहेत. मस्त झाले. तर आपल्याला ना कापून घ्यायचे. मस्त लेअर सुटले बघू शकता. जास्त जाड नाही कापायचे, नाहीतर मग एकदम अशा मध्ये कडक बनत नाहीत. हे अशा छान क्रिस्पी बनतात, खुसखुशीत होतात एकदम. तर असे सर्व कापून घेतलेले आहेत. आपलं तोपर्यंत वरण पण तयार झालेलं आहे. वरण झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची. आवडत असेल तर गूळ, चिंच सुद्धा घातली तरी चालेल, खूप छान लागते. आता तयार झालं आहे आपलं आता वरण हे मस्त बट्ट्याबरोबरचं. तर हे तयार झालं आहे आपलं बट्ट्याबरोबरचं वरण. एकदम मस्त झालेलं आहे. तर बट्ट्या तळून घ्यायच्या. तेल तापण्यासाठी ठेवले. एक टाकून पाहू. तेल तापलेलं आहे छान. आता दुसरं पण सोडायचे. आणि आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती तळून घ्यायचं. परतून घ्यायचं. वा, मस्त तळून झालेले आहेत बघू शकता. एकदम मस्त. एकदम कडक सुद्धा तळू शकतो, पण वरणामध्ये हे असे छान लागतात. एकदम खुसखुशीत बनतात. तर अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेले सुद्धा तळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हे सर्व तळून झालेले आहे. तर या बट्ट्या सर्व तळून झाल्या. एकदम अशा क्रिस्पी बनल्यात, खुसखुशीत बघू शकता. हे अशी जास्त तळलं की मस्त अशा कसे लेयर्स निघतात बघू शकता. वा, खूपच छान अशी खुसखुशीत बनलेली आहे. सर्व करण्यासाठी तयार आहे आपली आता डाळ बाटी.
डाळबट्टी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि तुम्हाला आवडते का नाही हे पण कमेंट करा। तुम्हाला तळलेली आवडते की अशी भाजलेली आवडते, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशा ह्या बट्ट्या सर्व करणे चुरून घ्यायच्या आणि त्यावरती खमंग वरण आणि साजूक तूप अशा पद्धतीने हे चुरून घ्यायचे। खूप छान टेस्ट लागते। बघू शकता किती मस्त खुसखुशीत लगेच भुगा होतोय। तूप घ्यायचे आणि त्यावरती आपले हे बनवलेलं वरण, वा काय मस्त सुवास येतोय वरणाचा पण। आणि त्यावरती अजून थोडंसं तूप घालायचे। बट्ट्याला जेवढं भरपूर तूप तेवढे छान लागते टेस्ट खाण्यासाठी। वा मस्त बहारदार झालेले आणि असं मस्त चुरून वा खूपच छान झालेले। तर तुम्हाला डाळबट्टीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा।